खूप डेज झाले मी नवीन व्हिडिओ टाकला नव्हता, तर म्हटलं चला तर आज एक छानसा व्हिडिओ बनवून टाकूया। तर मी पावभाजीचा आज बेत बनवलेला। तर इथे मी जेवढ्या माझ्याकडे व्हेजिटेबल फळभाज्या होत्या तेवढ्या मी बी टाकल्या, म्हणजे कट करून घेतल्या आणि मस्त कुकरला शिट्टी एक 6 ते 7 शिट्ट्या करून घेतल्या असतील, मीठ हळद वगैरे टाकून। जोपर्यंत शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी कांदा, शिमला मिरची, त्यानंतर हे लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतली आणि नंतर मग कढईमध्ये बटर आणि थोडंसं तेल असं हे करून मिक्स करून थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा मी टाकून घेतला। आता इथे माझ्याकडे स्टँड नव्हता, सो मी एका हातात मोबाईल पकडून एका हाताने सगळं मी हे करत आहे, कांदा वगैरे टाकून घेते। त्यामुळे कांदा छान परतून घ्यायचा तेलामध्ये। कांद्याला छानसा सोनेरी कलर आला की त्यानंतर मी यामध्ये शिमला मिरची जी कट केलेली आहे ती टाकून घेणार आहे। हे बघा, आता कांदा छान परतलेला आहे, त्याला सोनेरी कलर पण यायला लागलेला आहे। सोनेरी कलर येईपर्यंत छान कांदा परतून घ्यायचा। आता यामध्ये कांदा चांगला भाजण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकते, कारण भाज्या शिजताना पण आपण थोडं मीठ टाकलं होतं, त्यामुळे त्या अंदाजानेच इथं मीठ टाकायचं। आता मी शिमला मिरची पण टाकून घेतली आहे। तर शिमला मिरची पण चांगली परतून घ्यायची आणि शिमला मिरची आणि कांदा थोडासा मऊसूद होण्यासाठी मी ते एखाद मिनिट प्लेट झाकून घेतली होती आणि आता बघा छान मऊ झालेला आहे। आता यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट टाकते। आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर छान परत एकदा परतून घ्यायचं आणि परतल्यानंतर यामध्ये पावभाजी मसाला, त्यानंतर आपल्याकडे जे लाल तिखट आहे ते टाकून घ्यायचं। आता इथे मी लाल तिखट आणि पावभाजी मसाला टाकून घेतले। परत एकदा छानसं परतून त्याला तेल सुटल्यानंतर आपण जी पावभाजीची जी भाज्या आपण शिजवून घेतल्या होत्या कुकरमध्ये ते टाकून घेणार आहे। आता टमॅटो मी यामध्येच टाकून शिजवला होता भाज्यांमध्ये, त्यामुळे मी त्याची वेगळी अशी पेस्ट वगैरे करून घेतली नाही। टमॅटो प्युरी वगैरे या भाज्यांमध्येच टमॅटो टाकून घेतला होता। तर त्यानंतर मग भाज्या टाकून घेतल्यानंतर छान शिजवून दिल्या परत एकदा हे सगळं, आणि त्यामध्ये बटर टाकून एक थोडा वेळ शिजण्यासाठी परत ठेवून दिलं। आता बघता इथं पावभाजी पण रेडी झालेली आहे माझी आणि आता आपण खाऊ शकतो ही भाजी। चला तर मग या खायला सर्वांनी। मी टेस्ट करून बघितली, खूप छान झाली होती भाजी। तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करून बघा। तर या खायला प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनेल। धन्यवाद। भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये।